गुरु असता पाठीराखा तो इतरांचा लेखा काय करी. हे असे गुरुवर्य भेटलेले आहेत आपल्याला. आपलं भाग्य आहे. काय आहे, दगड म्हणून घेताना सुद्धा आपल्याला आनंद होतोय आज. कारण काय, जेव्हा अशा पद्धतीने परिसाचा हात पडतो तेव्हा दगडाचं काय, सगळ्याच सोनं होतं. आपल्या देहाचंही सोनं केलेलं आहे त्याने. आपल्या विचारांनी, आपल्या वागणुकीने, आपल्या शब्दांनी, आपल्या वाणीतल्या माधुर्याने गुरुजींनी आपल्या प्रत्येकातल्या माणसाला जागवलंय. मी भागवतातली कुठलीही उदाहरणं इथं देणार नाही. फक्त मी सांगतो की मी हे ऐकत असताना मला काय जाणवलं. अनेक वेळा रिफ्रेशिंग कोर्स केले जातात. तसा हा भागवताचा या आत्ताच्या तासात, दीड तासामध्ये एक रिफ्रेशिंग कोर्स झाला आपल्या सगळ्यांचा. कारण काय होतंय, आपण इथं सगळे जमलेलो आहोत ते माऊलीच्या अमृत सोहळ्यासाठी. आणि माऊलीच्या अमृत सोहळ्यामध्ये भागवताचंच अमृत आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. हे आपलं भाग्य आहे. हा रिफ्रेशिंग सोहळा म्हणजे या ज्ञानाचा सोहळा आहे. ही ज्ञानगंगा गुरूंनी आपल्या अविरतपणे चालू ठेवलेली आहे. आणि त्या ज्ञानगंगेमध्ये त्यांनी काय शिकवलं हो. प्रत्येक विद्यार्थी तिथं वेगवेगळ्या पद्धतीने कथा शिकलेली. कोणी रामकथा शिकली, कोणी देवी भागवत शिकलेलं आहे, कोणी भागवत शिकलेलं आहे. काय शिकवलं गुरुजींनी. किती पोटतिडकीने तास तास, दीड तास, 2-2 तास ते बोलत असत. नारद मंदिरामध्ये जेव्हा बोलत होतं तेव्हा सव्वासातून बोलणं होतं. जेव्हा ह्या आत्ताच्या नवीन प्रणालीप्रमाणे तुमच्या समोर बोलायला लागले तेव्हा सुद्धा ते तेवढ्याच पोटतिडकीने 2-2 तास बोलत असत. कारण बोलतात, कारण बोलणं हा त्यांचा धर्म आहे. ज्ञान देणं हे त्यांच्या रक्तातच आहे. म्हणून इतके वर्ष शिक्षकी पेशा केला. इथल्या सर्वसामान्य लोकांना जरी म्हणजे ज्ञानामृत देऊन त्यांना मोठं केलं, शहाणं केलं, समर्थ केलं. आणि इथं आपल्यासारखे जे संसारामध्ये जबाबदाऱ्या पेरून मोठ्या पदावर असलेली सगळी मंडळी होती. आता काय करायचा हा विचार जेव्हा मनात आला तेव्हा आपल्यासारख्या अशा सगळ्या सामान्य दगडांना सुद्धा त्यांनी ज्ञानी करण्याचा प्रयत्न केला. आणि रामाचा आदर्श रामकथेतून सांगितला. स्त्रीची जी शक्ती असते त्या स्त्री शक्तीचा आदर करा हे आपल्या मनामध्ये बिंबवलं. भागवतातून धर्म, श्रद्धा, प्रेम, ज्ञान या सगळ्याचा समुच्चय करून सर्वसामान्यांना सहजपणे कसं समजेल, आचरणात येईल याचा एक अतिशय वेगळा असा उपक्रम गेले कित्येक वर्ष, म्हणजे माझ्या मते मी चुकत नसेल तर 20 वर्ष तरी गुरुजी झाली असतील या सगळ्या ज्ञानदानाच्या सत्राला. नाही का, म्हणजे केवळ भागवत आणि ही देवी कथा 20 वर्ष म्हणजे 2 दशक, 10-20 वर्ष झालेली आहे. अजून म्हणजे काय, एखाद्याने आपल्याकडचं काय द्यायचं ठेवलंय, आपण साधा हातरुमाल सुद्धा दुसऱ्याला वापरायला देत नाही. गुरुजींनी आपलं सर्वस्व आपल्याला घेऊन टाकलं. माझं आज ऊर का भरून आलेलं आहे, मन का भरून आलेलं आहे. अमृत सोहळा त्यांचा आहे. मी त्यांच्या पुढे नतमस्तक आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा त्यांच्या बरोबरीने इथं बसायची जागा दिली. आपणासारखे करतील तात्काळ. त्यांनी वेगळा मान या शिष्याला दिलेला आहे. मी साधा आहे तुमच्यासारखाच शिकणारा, तुमच्यासारख्याच चिंतनामध्ये रमणारा आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करणारा. आपण ऐकतो अनेक वेळा, 750 वर्ष होऊन गेली, ज्ञानेश्वरी वाचली जाते, आचरणात आणली नाही. म्हणून तर वारंवार सांगितले जातात यांच्यासारखे संत, महात्मे, विद्वान लोक जीव प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगतात, आपल्या मनावर बिंबवतात. तू माणूस आहेस, तू माणसासारखं जग